नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। दारावर कुंकवाचे ठसे, उंबरठ्यात रांगोळी, दारावर तोरण आणि अंगणात बहरलेली तुळस हे प्रतीक असतं घरात स्त्री असल्याचं। ही जी स्त्री असते ती या चार भिंतींना घर बनवत असते। कामावरून थकून बघून घरी यावंसं वाटते ते या घरातल्या स्त्रीमुळेच। आणि ही स्त्री आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते, घराची काळजी घेत असते, सगळ्यांना जपत असते आणि त्या ताईला तिच्या हक्काचा वेळ मिळावा म्हणून सुरू करूया तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी यात निघणारच आहे की नाही। सगळ्या ताया बालपणात जाणारच। चला तर मग त्यासाठी जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये। ताई तुझं नाव सांग। माझं नाव ज्योती श्रीकांत गायकवाड। किती वर्ष झालेत लग्नाला? 28 वर्ष। 28 वर्ष। भाऊजी काय करतात? इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आहेत ते। इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आहेत। बरं, माहेर कुठलं? देहरोड पुणे। अच्छा, वा। आणि सासर? देहरोड मध्येच आहे। अच्छा, हो, मामुडी गाव म्हणून तिथे। ओके, तिथे आहे। बरं, काय सांगशील ताई माहेरची आठवण? काय एखादा प्रसंग तुला आठवतो? माहेरची आठवण तर अशी आहे की माझ्या काकांची मुलगी आमच्याकडे राहायला आलेली आणि हो, माझी चुलत बहीण। तर आम्ही असंच म्हणजे घरातल्याच कपड्यांवर होतो, म्हणजे एकदम सिंपलच। आणि आम्ही एका दुकानामध्ये चाललो होतो आणि जाता जाता आमच्या दोघींची थोडीशी अनबन झाली। नंतर मग ती रागाने पाठीमागून हळूहळू येत होती। मी तिला सोडून पुढे गेले म्हणून ती पाठीमागेच रागाने तिथे बसली रोडलाच। आणि तिने काहीतरी झालं, वाद झाला असं? हो, थोडंसं नॉर्मल एकदम। नंतर मग ती अशी केस वगैरे रिकामेच होते तिचे आणि अवतार पण एकदम असं विस्कटलेलंच होता, तिचा घरातल्या अवतारामध्येच होती। त्याच्यानंतर मग मी गेले पुढे, मी पाठीमागं वळून बघते की ही काय येत नाहीये म्हणून। त्याच्यानंतर मग तिला 1-2 जणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी पैसे टाकले ती रागाने तिथे खाली बसली म्हणून। आणि अवतार पण तसा तिचा हे झालेला। मग नंतर मग मी असं वळून बघितलं तर मग मी म्हटलं अरे ही अशी का बसली। मी परत तिच्याकडे गेले, बघितलं तर मला म्हणती बघ मला पैसे दिले त्यांनी। म्हटलं तुझा अवतारच असं झालाय, म्हटलं नंतर तुला पैसे कोण नाही देणार। म्हटलं चल, म्हटलं उठ। मग आम्ही लगेच घरी येऊन निघालो घरी आलो आणि घरच्यांना सगळं सांगितलं, आई बापांना सगळे हसले खूप, असं झालं। पण मग आता ती ताई जेव्हा तुम्ही भेटतात? नाही, ती आता आमच्यामध्ये नाही राहिली। ती आता नाहीये। पण हा प्रसंग हो खूप आठवतो। माहेर म्हटल्यानंतर ताई तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई येते की बाबा? दोघे येतात। दोघे येतात ना। काय सांगशील आई बाबांबद्दल? आई बाबांबद्दल आईचा स्वभाव चांगला आहे खूप। आणि वडील कधीच वडिलांनी पाचबोटे पण कधी लावली नाही, कधी असं ओरडून सुद्धा बोलले नाहीत। अच्छा, हो, कधीच नाही। दिवसभरात आईशी किती बोलणं होतं? आईशी होतो, सकाळ संध्याकाळ एखादा कॉल असतोच आमचा रोज। अच्छा, होतो। पण माहिती आपण जेव्हा घरी असतो म्हणजे लग्न व्हायच्या आधी, तेव्हा आईचं नेहमीच एक वाक्य ठरलेलं असतं। काय असतं ते वाक्य? जेव्हा सासरी जाशील ना तेव्हा कळेल तुला। हो, जेव्हा कामं करायला लागतील ना तेव्हा कळेल तुला। आता जेव्हा सासरी आपण जातो तेव्हा आठवतात हे आईचे शब्द? हो, आठवतात ना। आठवतात। आणि जेवढं माहेरी कधी काम नाही जास्त एवढं केलं, थोडंफार, पण ते आईने चांगल्यासाठी सांगायचे। आणि सासरी येऊन मग माहेरची आठवण येतच होती खूप। येतच येते खूप। मला सांग, माहेरी असताना किती वाजता उठायचीस? माहेरी असताना उशिरा उठायची, म्हणजे तो 7-8, पण सासरी तर अजूनच उशिरा उठते सासरी लवकर उठावं लागत असेल? सासरची खूप चांगली आहेत, त्याच्यामुळे असं बंधन नाही आहेत। नशिबाने पुरी, नशिबाने तुझ्यासारखं सासर सगळ्यांना मिळवते, त्याच्यामुळे सगळ्या ताया माझ्या सुखात आणि आनंदात राहतील। ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून। आणि पण असं हे माहेर बद्दल बोलल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटलं। खूप छान वाटलं? हो, आणि मन मोकळं झाल्यासारखं वाटलं? मन मोकळं झाल्यासारखं वाटलं। ताई, आपण जेव्हा आई बाबा जेव्हा आपल्या समोर असतात, जेव्हा आपण त्यांच्याबरोबर राहत असतो, तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये असतात पण कधी बोलू शकत नाही। पण आज या माध्यमातून तू आई बाबांना काय सांगायशील? काय इच्छा आहे तुझी? मी आज आई वडिलांना हेच सांगायचं हे करते की मी कधी रागाच्या भरात जर त्यांना उलट बोलले असेल तर ते चुकून तोंडातून गेलेलं असणार आहे। आणि मी मनापासून जरी त्यावेळेस काय बोलले असेल कधी तर त्यांना सॉरी बोलते। आणि माझं आई वडिलांवर खूप प्रेम आहे। वाह.
ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आज तू मनातलं सगळं काय बोललीस, माहेरपणाबद्दल बोललीस, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. ओके नाही, त्यासाठीच आपला असतो माहेरची आठवणी हा जो सेगमेंट असतो ना, हा भाग असतो तो त्याच्यासाठीच असतो. आणि खरंच खूप छान वाटलं. तू बसू शकतेस. थँक्यू. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. काय म्हणतेस? हा कोण ही? हा काय काय म्हणते? अच्छा काय म्हणाली माहितीये का? कोण होणार आहे आजची हुकमाची राणी? तर मी म्हटलं ही, तर म्हणते नाही. मी म्हटलं ही, तर म्हटले नाही. मी म्हटलं मग कोण होणार? तर म्हणते सगळ्याच होणार आहेत. होणार की नाही हुकमाच्या राणी? सगळे बघूया कोण होणार हुकमाची राणी. पण त्याआधी लकी ड्रॉ. आणि ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या ताईंची निवड झालेली आपल्या पहिल्या खेळासाठी. कोण आहेत त्या ताई? हात वरती करा पटकन. उभ्या राहा, उभ्या राहा. व्हेरी गुड. ये सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून निवड झालेल्या ताया आहेत या 15 ताया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे, खेळ असा आहे की एक गाणं वाजलं जाईल. त्या गाण्यावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय. तुम्हाला जसं जमेल तसं छान नाचायचंय. ओके. आणि एका क्षणी मी म्हणेन स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल, हसेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. हा ओके सरडी. ओके. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. चला तर मग म्युझिक प्लीज. स्टॅच्यू म्हटल्यानंतर जॅकेट. घड्याळात किती वाजले बघू दे. ताई तू असली बाद झाली. बाद झालेली आहे ताई. ओके. हा अरे बापरे, आता काय करायचं? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है. हा ताई, ताई डोळे मिचकवले. तू बाद झालेली आहे. ताई इथं बसू शकते. अरे बापरे ताई तू बाद झालेली आहे. डोळे खाली केलेस. मी सांगितलं होतं. हा या ताई या तिथं, तिथं या. 3 झालेले आहे. तू हसली. तू बाद झालेली आहे. हा ताई तू बसू शकते. बापरे कुठे जाऊ मी? इथे जाऊ का तिथे जाऊ? नको. आई तू हल्लीस. तू बाद झालेली आहे. तू इथे बसू शकते. पुढे बसू शकते. ओके. 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे गप माझाच पहिला कप. खेळाचं नाव काय? ए गप माझाच पहिला कप. ए गप म्हणताना कोण डोळ्यासमोर आलं होतं? आमच्या हो. भाऊजी बघणार आहेत हे. हा बघू दे ना. मज्जा आहे. काय खेळाचं नाव काय? ए गप पहिलाच माझा कप.
ओ बाई तुझाच पहिला कप. हा आमचं काय म्हणणं नाहीये. हा खेळाचं नाव काय? ए गप माझाच पहिला कप. भाऊजी आलेत. घरी हा तरी सासूबाई कुठे आहेत? कुठे सासूबाई? काय चाललंय? सासूच्या वर चढ. हा सासूबाईंसमोर चाललंय सगळं. क्या बात आहे, व्हेरी गुड. चला हरकत नाही, आपण आता खेळायला सुरुवात करूया. खेळ असा आहे, हे तुमच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि 5 ताया बाद होणार आहेत. पण पेपर कप पडल्यानंतर समजा जाताना पेपर कप मध्येच पडला तो तसाच उचलायचा आणि पुन्हा या लाईनीच्या मागे उभं राहून पुन्हा डोक्यात ठेवायचं आणि पुन्हा ती लाईन क्रॉस करायची. ठीक आहे, पण 1 2 3 म्हटल्यानंतरच. ठीक आहे, चला आता पेपर कप ठेवा डोक्यावरती. चला रेडी. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पडलाय कप पडलाय लवकर लवकर. शाबाश शाबाश. 1 2 पडलाय कप पडलाय लवकर. कप पडलेला आहे तुमचा. हा 4 त्या साईडला जा. हा व्हेरी गुड. हा कप पडलाय. हा व्हेरी गुड. कप पडलाय ताई. कप पडलाय. हा 5. व्हेरी गुड. हा शाबाश. कप पडलेला आहे. लवकर कप पडलेला आहे इथं. लवकर शाबाश. समोर बघायचंय व्यवस्थित. हा बॅलन्स करायचंय. व्हेरी गुड. शाबाश. हा अजिबात हालायचं नाही. व्यवस्थित. क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्त. क्या बात है. व्हेरी गुड. माझाच पहिला कप. या खेळातून ह्या 5 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. ताई तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता अमित ववले. प्राजक्ता ताई, माहेर कुठलं? देवगाव. आणि सासर? थेरगाव. देवगाव थेरगाव. क्या बात आहे. तुमचं लव्ह मॅरेज? नाहीये. अरेंज मॅरेज आहे. ही ताई मला उगीच सांगते लव्ह मॅरेज आहे, हिचं लव्ह मॅरेज आहे. कसं जमलं? मध्यस्थीतून म्हणजे अगदी विवाह मंडळातून वगैरे आले? नाही, नात्यातून आणलेले. भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? जेव्हा बघायला आलते तेव्हा. आणि तेव्हाच बघितल्यानंतर वाटलं हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. हो की नाही? नाही, स्वप्नातला नाही. स्वप्नातला नाही पण आहे म्हणजे. पण कसे आहेत भाऊजी स्वभावाला? कसे? खूप छान आहेत भाऊजी स्वभावाला. ताई तुझं नाव सांग. माझं नाव ज्योती श्रीकांत गायकवाड. भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं? ते मला बघायला आले होते तेव्हाच. आम्ही शाळेत पण एकत्रच होतो पण कधी दिसले नाही. शाळेत एकत्रच होते पण कधी दिसले नाही. म्हणजे शाळेत येतच नसतील ते? नाही, येत होते. हो. मग जायचे कुठे भाऊजी? कधी विचारले का भाऊजींना? हो विचारलेलं. मग काय म्हणाले? ते म्हटले नाही आवडली कोणी मुलगी, तूच आवडली. तुम्हीच आवडला? हो. पण ते जायचे कुठे मग? मी सौ शीतल संदीप कांबळे. शीतलताई, अरेंज मॅरेज? नाही, मी सांगतोय तर लव्ह मॅरेज आहे ताईचं, आहे की नाही? लव्ह मॅरेज. मग पहिल्यांदा विचारलं कोणी? तुम्हीच विचारलं. क्या बात आहे. व्हेरी गुड. कसं विचारलं म्हणजे काय विचारलं? जेव्हा सोबत अशी आउटडोअर साठी आम्ही स्केचेस वगैरे करायला जायचो ना, त्यावेळेला त्यांचा जो रेषेचा हात आहे तो प्रचंड आवडायचा मला. आणि त्यांचा तसाच त्या चित्रामधून त्यांचा स्वभाव जो विचित्र आहे तो सगळ्यात जास्त आवडायचा. व्हेरी गुड. खूप छान.
आणि सगळ्यांची ओळख झालेली आहे, ओळखपर्यंत झालेली आहे आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळ असं आहे, या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. यामध्ये प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात मागे ठेवून अशी फुंकर मारायचे आणि पिठातलं नाणं बाहेर काढायचंय. नाणं दिसलं की त्याचे तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली आली होती. ओके, आणि त्या 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या. 1 2 3. हा बरोबर, दिसतंय नाणं. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. हा लवकर. थांबा, आधी नाणं घ्या तर. हा ओके, आपण आवडीचा पदार्थ कसं डिश चाटून पुसून खातो की नाही, तसं जवळ जवळ चाललेलं आहे. आज कळली असेल पिठाची चव काय आहे ते. फुंकर प्रेमाचे नाव खूप सिरियसली घेतले ताईने. चेहरे बघा सगळ्यांचे. आणि ही जी ताई आहे, हो हो हो, अरे बापरे, पहिला नंबर आहे ही ताई. आणि आता दुसरा नंबर आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून या 2 ताया आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. तुमच्या समोर हा जो काही फुगा दिसतोय लाल रंगाचा, तो फुगा फोडायचा आहे तुम्ही. ओके, पण तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधल्यानंतर एक म्युझिक वाजणार आहे, त्या म्युझिकमध्ये तुम्ही नाचायचे, गोल गोल फिरायचे. जसं म्युझिक थांबेल, जसं संगीत थांबेल, तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज. हा चला, म्युझिक थांबलेले. हा फुगा फोडायला तयार राहा. व्हेरी गुड. हा आणि बाकीच्या तुम्ही सांगू शकता. हा हा फोडा फोडा फुगा फोडा. हा शाबाश शाबाश चपाक. हा शाबाश. हा व्हेरी गुड. हाताने दाखवायचं नाही, हाताने दाखवायचं नाही. माग 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 माग. माग 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 माग. हा माग 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 मागे. आणि आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई. 16 सख्यांच्याकडून तुम्हाला ही भेटवस्तू. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आजच्या हुकुमाच्या राणीसाठी. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय? छान वाटते, खूप डोळे छान. का पाणावले? आनंदाचे अश्रू. आनंदाचे अश्रू आहेत. सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे? मिस्टरांना.
मला कल्पना आहे की हे जे आनंद अश्रू आहेत ना हे फार महत्त्वाचे असतात, कारण हा जो स्वतःच्या आनंदासाठी एक जो वेळ मिळायला हवा खरं तर तो मिळत नाही, कारण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात आणि आज जो मान हे खुपमाच्या राणीचा मिळाल्यानंतर ते आनंद अश्रू नक्कीच डोळ्यातून वाहत असतात. ताई, खरं तर तुम्ही जेव्हा असे आनंद अश्रू येत असतात तर तुमच्या डोळ्यामध्ये, तेव्हा माझे सुद्धा डोळे थोडे जरा पाणवलेले असतात, पण जो चेहऱ्यावरचा एक आनंद असतो आणि जो जे हास्य तुमच्या चेहऱ्यावरती असते ना, ती आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा असते आणि एक ऊर्जा असते की आपण जे करतोय काम ते खूप छान करतोय आणि ते ताईंपर्यंत ते पोचतंय. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या 16 सख्यांचा. सोहळा सख्यांचा. आणि अशीच धमाल मजा प्रत्येक भागामध्ये येत असते आणि हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे, आनंद अश्रू आहेत, ते खरं तर आम्हाला प्रेरणा देणारे असतात, आम्हाला ऊर्जा देणारे असतात आणि खूप छान वाटते. कसं वाटते तुम्हाला? मजा आली की नाही? नक्की. तर त्यामुळे अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मी भेटणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. सोहळा सख्यांचा.